देगलूर येथील फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था संचलित आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ राधिका नरेश अडिशलवार आणि हेमलताताई विश्वनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉ. भीमराव माळगे, डॉ. उत्तम इंगोले, शेख फैज, प्राध्यापक अभिनंदन सीता फुले, प्राध्यापक मिलिंद राजूरकर, बालाजी देवदे, अर्जुन कांबळे, शिवराज कांबळे, बिजलीकर, संस्थेचे संचालक प्राध्यापक सोन कांबळे ML, शाळेच्या प्राचार्य सुनंदा मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला। तसेच मशनाजी देवदे, गौतम सोनकांबळे, बाबराव पाटील गोनारे, दयानंद सोनकांबळे, एकनाथ गायकवाड आदी पालकांना सन्मानित करण्यात आले। यावेळी नर्सरी ते 5वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी लावणी, नाटक, देशभक्ती, शेतकरी, स्त्रिया आदी गाण्यावर अप्रतिम नृत्य सादरीकरण करून रसिकांची चांगलीच दाद मिळवली। यावेळी संस्थेचे संचालक प्राध्यापक सोन कांबळे ML यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला। तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असेही त्यांनी सांगितलं। यावेळी डॉ. भीमराव माळगे म्हणाले की मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास केला जातो। आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले तर डॉ. उत्तम इंगोले बोलताना म्हणाले की आज मुलांना घडवण्याची खरी जबाबदारी पालकांची आहे। त्यांनी मुलांना मोबाईलचा वापर कमी करावा आणि त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले। यावेळी शेख फैज म्हणाले की मुलांवर योग्य संस्कार करून त्यांचे भविष्य घडविले पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी स्कूलच्या शिक्षिका सोनाली भोकरे मॅडम, श्रद्धा मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार अश्विनी मॅडम आणि प्राची मॅडम यांनी मानले। मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया। सर्वांना नमस्कार। आज आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन होता आणि हा उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो उत्सव आहे हा विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी आणि त्यांना स्टेज करेज व्हावं, आयुष्यामध्ये त्यांना पुढे जात असताना त्यांच्यामध्ये धैर्य निर्माण होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून हे जे स्टेज आहे हे स्टेज त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी असतं किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करण्याचं एक प्लेस असतं आणि त्यासाठी आमचे सर्व टीचर स्टाफ त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीतूनच आजचं जे काही परफॉर्मन्स झालेला आहे अत्यंत उत्कृष्ट असा परफॉर्मन्स झालेला आहे आणि त्या परफॉर्मन्समध्ये सगळ्या मुलांनी चांगल्या पद्धतीनं आपलं स्किल दाखवून दिलेलं आहे। हे सर्व शिक्षकांचं श्रेय आहे आणि याबद्दल मला खूप सार्थ अभिमान आहे या सर्वांचा आणि हा उत्सव अशाच पद्धतीने चालत राहावा आणि भविष्यामध्ये आमच्या शाळेचं नाव विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणातून, त्यांच्या विकासातून, त्यांच्या भविष्यातील सक्सेसमधून आमच्या शाळेचं नाव लौकिक व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी पिढी आहे भावी काळामध्ये आपल्या देशासाठी प्रत्येक ठिकाणी आपलं नाव रोशन करावं ही आमच्या मनात सार्थ भावना आहे आणि हीच अपेक्षा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे। तर नेहमीच आपण शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा सर्व स्तरावरती विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात। या संदर्भात आपण काय करा? नक्कीच आमचा हा उद्देशच तो मेन आहे की नथिंग इज इम्पॉसिबल। जो म्हणतो ना समाजामध्ये एक गोष्ट आहे की कोणतेही काम म्हणजे काय आहेत, अशक्य आहेत असं वाटलं जातं, परंतु आमचं एक म्हणणं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल बट एव्हरीथिंग इज पॉसिबल। केल्याने होत आहे रे ते केलेच पाहिजे, म्हणजे जे काही अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट आज पूर्णत्वास येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाहिलेलं स्वप्न की येणाऱ्या काळामध्ये मुलं चांगले घडले पाहिजेत आणि हे एक बेस्ट पर्याय आपल्या आसपासच्या परिसरामध्ये उभा राहायला पाहिजे। या उद्देशाने आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। बौद्धिक असेल, शारीरिक असेल आणि त्यांच्या गुणात्मक विकास असेल, मनोरंजनात्मक विकास असेल, स्टेज करेज असेल, त्या सगळ्या बाबीचा आम्ही सातत्याने विचार करून त्यावर मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि आज पाहिला असाल तुम्ही की प्रत्येक मुलांनी जे ड्रामा केलेले आहे, त्यांचं अँकरिंग जे केलेलं आहे हे पाहण्यासारखं आहे। या सगळ्या गोष्टींमधून असं लक्षात येतं की ते मुलांमध्ये एवढी स्किल दडलेली आहे पण आपल्याला ते शोधायची गरज आहे। ते शोधण्याचं काम आमच्या शाळेच्या स्टाफने केलेलं आहे। तर खरं तर आपल्या स्टाफच्या संदर्भात काय सांगायचं? संस्था केला तो स्टाफ लाभणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तसा स्टाफ आपल्याला लाभलेला आहे। नक्कीच आमचा हा स्टाफ नसून आपला परिवार आहे, ज्यांनी जीवाचं प्राण करून या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टीचे नियोजन केलेले आहे। फक्त शेवटच्या टप्प्यामध्ये काय घेणार आहात तुम्ही, कशा पद्धतीने आपला प्रोग्राम होणार आहे
याबद्दल त्यांच्याशी मी चर्चा केलं, तेव्हा त्यांनी केलेलं जे नियोजन होतं ते परिपूर्ण होतं. मला छान वाटलं. बेस्ट अशा पद्धतीने तुम्ही स्वतःहून करतात ते अत्यंत आनंददायी बाब आहे आणि प्रेरक बाब आहे. ते तुम्ही केलेला परफॉर्मन्स आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. हे जे कार्य आहे त्यांच्या स्वतःच्या स्वइच्छेतून स्वकर्तृत्वातून पुढे आलेले आहे, त्याबद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूपच अभिमान आहे, सार्थ गर्व आहे.